नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी शासनाकडून 3 प्रस्तावांना मान्यता, सर्वांना घरे देण्याचा प्रयत्न। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी गृहनिर्माण विभागाकडून 3000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी राज्य शासनाने 3 प्रस्ताव तयार केले असून या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। त्यामुळे गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे निर्माण होण्याची शक्यता असल्याने गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी गृहनिर्माण विभागाकडून 3000 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। तर गिरणी कामगारांच्या घरकुल योजनेसाठी जो GR आहे तो GR सुद्धा आलेला आहे आणि तो GR मी पूर्ण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ज्यांनी कोणी चेक केले नसेल ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकद्वारे चेक करू शकता। ठाणे कल्याण येथे गृहनिर्माण प्रकल्प पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून भूखंड मालकाशी संयुक्त भागीदारी आणि खासगी विकासकांच्या मंजूर अभिन्यासात पंतप्रधान आवास योजनेद्वारे गृहनिर्माण अशा 3 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे। हे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती आणि या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे। यापैकी पहिल्या प्रस्तावात म्हाडाला 1000 कोटी तर अन्य 2 प्रस्तावात महाहाऊसिंगला 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत। खासगी विकासक वा भूखंडधारकांना प्रकल्प सुरू करण्यासाठी 10% अनामत रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाने ठाण्यातील उत्तर शीव येथे 27 एकर, कल्याण येथील रायते 2.5 एकर, गौरीपाडा 2 एकर आणि हेदुटणे 23 एकर असा सुमारे 54 एकर भूखंड निश्चित केला होता। परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळाने या 54 एकर भूखंडापैकी 29 एकर भूखंडावर गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यास मान्यता दिली आहे। याशिवाय कुर्ला येथील स्वदेशी मिलमधील 122 घरे, सेंच्युरी मिलमधील म्हाडाच्या वाट्याला येणारा भूखंड तसेच काळाचौकी येथील 22,000 चौरस मीटरवर गिरणी कामगारांसाठी 3 ते 4 हजार घरे इंडिया बुल्स कंपनीने MMRDAला दिलेली घरे तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उपलब्ध असलेली 1,31,437 घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत। कोण पनवेल येथील MMRDAची 2417 घरे तसेच ठाण्यातील रायचूर, रांजनोळी येथील टाटा हाऊसिंग तसेच रायगड जिल्ह्यातील कोल्हे येथील MMRDAचे 2521 घरेही गिरणी कामगारांना देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। 2012 पासून आतापर्यंत 27 गिरण्यांच्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी 15,870 सदनिका उभारण्यात आल्या आहेत। यापैकी 11,158 सदनिका वितरित करण्यात आल्या असून 4,712 सदनिका शिल्लक आहेत। नोव्हेंबर 2023 पर्यंत गिरणी कामगारांना घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळालेल्यांची संख्या फक्त 1,718 इतकीच आहे। गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।